पकडणार कोण? डिजिटेकचा माईक आणलाय आज यांनी. तर आजचा प्रोफेशनल शूट आहे आपला. आज आपण बघू. नमस्कार मित्रांनो, हॅपी दिवाळी टू यू. आज आपण जाणार आहे फायर वर्क शो बघायला शिवाजी पार्कात आणि माझ्यासोबत माझा एक मित्र आहे जो तुम्हाला दाखवतो मी. ओम साईराम. आणि ह्याला तर तुम्ही बघितलंच असेल पहिल्याच्या ब्लॉगमध्ये. हेलो 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 हेलो. हे प्रोफेशनल शूट आहे खूप. शूटर बा बोलते ना, बहुत हार्ड बिल्ला शॉट होने वाला है आज. क्या दादर जाएंगे, मस्त एकदम पटाखे देखेंगे, पटाखे भी देखेंगे. तर बघू आता हा प्रोफेशनल शूट याचा माईक आणलाय यांनी, कोणता डिजिटेकचा माईक आणलाय. तर आज पकडणार कोण? डिजिटेकचा माईक आणलाय आज यांनी. तर आजचा प्रोफेशनल शूट आहे आपला. आज आपण बघू कसं होतंय. तुम्हाला पण घ्यायचं आहे तर ठीक आहे. आज आता आपण बघू. आता तर वाजले 5:30 वाजले. तर 7:30चा तो फायरवर्क शो आहे. सॉरी फायरवर्क शो. आपला कार्यक्रम, हां मी बोलतो थांब. आपला कार्यक्रम आहे आता. आम्ही जवळजवळ 7 वर्षापासून एकत्र आहे. आम्ही दोघं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये आहेत आणि 3 वर्षानंतर भेटतोय जवळ. घरातले बघतात 3 वर्षानंतर हा मित्राला भेटतोय. पण मला माहिती आहे काय, असं स्पेशल नाही होणार आहे आमचं डेलीचंच. रघुकडे जाऊन चहा प्यायची, नंतर मग आपल्या त्या बंड्या चायनीजवाल्याकडे जाऊन एक ट्रिपल राईस खायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला फायर शो बघायचा, नंतर गुड बाय ओम साईराम. ठीक आहे, मिठाई वगैरे घेऊन एवढा फॉर्मल मित्र नाही, डेलीचंच आहे. ठीक आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवू. बाईकनीच जाणार आहे आम्ही. आणि माझ्यासोबत तो जो बसलाय काहीतरी. दादा बोला काहीतरी. मला काय नाही बोलायचं, जावं नाही. बोल डिलीट कर त्याच्यामधनं. गाइस वेरी फेड अप. लेट्स सी फायरवर्क शो. लेट्स गो. असली दिवाली तब होगी मेरी जान जब दोस्त लोग मिलेंगे. हाँ मेरी जाओ. बहुत घूमेगा रंग, बहुत जमेगा रंग जब हम दोनों होंगे संग. भाई बोलने में पूरा दिमाग खराब हो रहा है भाई मेरा. अटक रहा है ना बहुत. अटक रहा है मैं भी अटक रहा हूँ. अभी जाएंगे मस्त एकदम फोटोबाजी करेंगे, उधर पे आतिशबाजी होंगी. हाँ तो चल के चले जाएंगे. तर हॅलो गाईज, आता आम्ही इथे आलो आहे. इथे खूप गर्दी आहे. लाईटिंग पण खूप छान आहे, जसं तुम्ही बघू शकता. लाईट्स पण खूप छान आहेत आणि गर्दी पण खूप आहे. दिवाळी तर अजून चालू पण नाही झाली, पण गर्दी बघताय. हीच महाराष्ट्राची ताकद आहे. अरे रॉनी गेला माझ्या हातातून, अरे माझ्या तोंडातून. चला तर आता आपण बघूया पुढे. तो एक फायरवर्कचा शो आहे जो तुम्हाला मी बोललो. तर इथून आपण एंट्रन्स घेऊया आणि नंतर मग तिकडे फायरवर्कचा शो मी तुम्हाला शूट करून दाखवेन. तर मित्रांनो लाईट्स बघा. मी काय बोलू आता, मी बघूनच पूर्ण डोळेमध्ये हे झालेत. लाईट्सनी पूर्ण आपला दिवाळीचा सण जो आहे तो आपला लाईट्सचा आहे. आणि मेन म्हणजे फायर क्रॅकर्स आता बघतोय आपण. अजूनपर्यंत तो शो चालू नाही झाला आहे. जागा पकडली.
तर गर्दी झाली नाही, गर्दी तर खूप झाली आहे, पण त्या साईडला बघू शकता तुम्ही, आम्ही आलो त्यावेळेला खूप गर्दी होती आणि आता या साईडला तर गर्दी नाही, कारण का ठीक आहे, तर थोड्या वेळाने अजून गर्दी व्हायला सुरू होईल, तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन जरा उभे राहतो. So welcome guys, very much happy Diwali. Right now we are in the Shivaji Park area and so many people have gathered over here. बहुत सारा एरिया पूरा भर चुका है as you can see और बॉम्ब फूटना पहले ही चालू हो गया है and right now we are just like 5 to 10 minutes away from seeing the fireworks show. So stay tuned. We are gonna see some beautiful shit right now. Okay. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळ्याचा कसला हा जल्लोष होता, जे आपण सगळे जे बघत होतो, जे तुम्हाला मी क्लिपमध्ये दाखवणार आहे, ते पूर्ण जो फायरवर्क होता हा तो खूप छान होता, म्हणजे खूप छान होता. आणि आता जी गर्दी आहे ती आता सगळी निघूनच जाणार आहे, कारण का आता संपला हा 5 मिनिट्सच असतो. 27 तारखेपर्यंत आहे गेस ना, 27 तारखेपर्यंतच आहे. तर तुम्हाला यायचं असेल 26पर्यंतच आहे, तर 26पर्यंत यायचं असेल तर तुम्ही येऊन बघू शकता. शिवाजी पार्कापर्यंतच आहे, शिवाजी पार्कमध्येच आहे. गाईज इकडे खूप गर्दी आहे. आम्ही पालिकेला आवाहन करतो की ह्या जागेवर आहेत ना 2 लाईनी बनवाव्यात, एक व्हिडिओ काढणाऱ्यांची एक सिंगल लाईन, एक घरी जाणाऱ्यांची सिंगल लाईन, म्हणजे काय आम्हाला लेट ना होणार. आपण बंद काढतो, पण आपण आतमध्ये व्हिडिओ काढत होतो, तर त्याला काही लांछन नाही लावायचं, पण बाहेर जाताना एवढे कॅमेरे चालू आहेत. हे आक्षेप घेण्यासारखं गोष्ट आहे. आम्ही नक्कीच पालिकेला याची दखल देऊ. काय बोलता मानस सर? हो एक दोन लाईन केल्या पाहिजे, एक व्हिडिओ काढण्यासाठी आणि एक घरी जाण्यासाठी. आणि इकडे लोक फोटो पण काढतात, फोटोशूट पण चालू आहेत. भाग्य पण एवढं की आम्ही या लाईन मधून सरळ गेलो, तिकडे आम्ही बाईक लावली, मग आम्हाला इकडूनच यायचं. पालिकेला दरख्वास्त आहेत, उद्या लेट येणार आहे. गाईज आमचा फायर शो बघून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे ड्रॉपच्या इकडे. तिकडे जाऊन आपण व्हिडिओ एडिट करू, तोपर्यंत वाट बघा, नाहीतर सफर एन्जॉय करा. आय सी यू.
ओके हेलो गाइस, राइट नाउ वी आर डन विद ऑल द थिंग्स. सब देख लिया, दादर का गर्दी भी देख लिया, स्काई शॉट्स भी देख लिए, फायरवर्क्स भी देख लिए एंड पटाखे भी देख लिए. व्हेरी गुड एक्सपीरियन्स. मानस भाई कुछ बोलो यार. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण या बघायला दादर शिवाजी पार्काच्या इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पार्क आहे, म्हणजे हे जे नाव शिवाजी पार्क बोलायला थोडं हे वाटतं, तर आपण छत्रपती शिवाजी पार्क असं बोलू शकतो. छत्रपती शिवाजी बोललंच महाराज पाहिजे. पार्क. हा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क. तर जनरेशनने पूर्ण वाट लावलंय रे. शिवाजी पार्क करून ठेवलं. एसपी आणि ते पण शिवाजी पार्क बोलायला पण लाज वाटतं म्हणून SP करून टाकलं. हा, तर तसं बोललं पाहिजे. आणि आपला जो हा एक्सपिरियन्स होता तो खूप चांगला होता. आणि हा एक्सपिरियन्स तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला खूप चांगलं वाटलं. तर तुम्ही पण एकदा हा एक्सपिरियन्स घ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात येऊन. बोलायला मोठं वाटतं पण नाव आपल्या महाराजांचं पण मोठंच आहे. तर तुम्ही पण एक्सपिरियन्स करा. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. हा माझा खूप खास मित्र जो आलाय, नक्की या. ह्याच्यामुळेच आज थोडासा असा प्रोफेशनल शूट झालाय माझा, कारण आपण माईक यूज केला आणि भावाने आपल्या 16 Pro घेतलाय, ज्याच्यातून आपण व्हिडिओ काढतोय. तर खूप छान वाटतं तुमच्याशी हा एक्सपिरियन्स शेअर करून. तुम्ही पण हा एक्सपिरियन्स करा. आणि भावांनो या, नक्की या. 26 तारखेपर्यंत, या दिवाळीच्या 26 तारखेपर्यंत आहे व्हिडिओ. आज उद्या परवा मध्ये कधीतरी अपलोड होईल. नक्की या 26 पर्यंत. तर 26च्या नक्कीच या. नक्कीच या. ओके, ओके, Goodbye. एक बार bye बोल दो guys को. गुड बाय. Goodbye.